खाजगी क्षेत्रातील बँका प्रस्तावनापर आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. भारतीय बँक व्यवसाय प्रणालीची मालकी, नियंत्रण व उद्दिष्टे काय? भारतीय बँक व्यवसाय प्रणाली आहे, बरोबर आहे. त्या भारतीय बँक व्यवसाय प्रणालीचे मित्रांनो बँक व्यवसाय प्रणालीचे एक मालकी, दोन काय? नियंत्रण, आणि तिसरं उद्दिष्टे काय? उद्दिष्टे, बरोबर आहे ना. उद्दिष्टे यानुसार 6 प्रकारात काय केले जाते? 6 प्रकारात काय करण्यात आलेले? प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. काय? वर्गीकरण, बरोबर आहे ना. वर्गीकरण तुम्ही काय करायचंय? तुम्ही वह्या केल्या असेल तर त्या वहीमध्ये काय करायचंय? लिहून घ्यायचे छोटे छोटे मुद्दे. मग त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्यात आले. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत मित्रांनो सांगा बघू. आलं लक्षात? त्याच्यामध्ये स्टेट काय? एक मिनिट फॉन्ट बदलतो मी. त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने कोणत्या बँका आहेत? एक नंबर 1 आपण थोडीशी उजळणी घेतो. SBI कोणती बँक आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. एक काय? स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. सेकंड दुसरी कोणती आहे? दुसरे कोणते आहेत? नॅशनलाइज्ड बँक. नॅशनलाइज्ड बँक्स आहेत, बरोबर आहे का नाही. त्यानंतर तिसरे कोणते आहेत? रिजनल रुरल बँक. रिजनल रुरल बँक्स आहेत. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत. त्यानंतर काय तर ओरिजिन बँक्स आहेत, बरोबर आहे ना. आलं लक्षात? आता या ठिकाणी मित्रांनो 1 मिनिट, आणि शेवटचं कोणते आहेत? नंबर 6 आहे. कोणती? कोण सांगते? कोऑपरेटिव्ह बँक्स. ओके. तर हे जे काय वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण मित्रांनो मालकी, नियंत्रण आणि काय ही काय उद्दिष्टे आहेत, बरोबर आहे ना. 1, 2 आणि 3 याच्यानुसार या 6 प्रकारामध्ये काय करण्यात आले मित्रांनो? वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासात या विविध प्रकारातील बँकांनी स्वतःचे असे स्वतंत्र स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. प्रामुख्याने पाहिलं तर मित्रांनो भारताची जी काय बँकिंग व्यवस्था आहे, बरोबर आहे ना, ती भारतीय अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी काय करते? भांडवल पुरवठा करीत असते आणि विकासाला सहाय्यभूत असणारी अशी काय संघटन प्रणाली आहे. आपल्या अनेकविध वैशिष्ट्यांच्या आधारावर मित्रांनो ही बँक व्यवस्था, ही बँक संरचना मित्रांनो अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक क्षेत्रांसाठी एक जीवनदायिनी म्हणून कार्य त्या ठिकाणी करीत आहे. आता या ठिकाणी काय इतर बँकांप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बँका, परकीय बँका या प्रकारच्या बँकांनी भारतीय अर्थव्यवस्थेला कायमच आधार
देतं. भारतीय अर्थकारणात स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. अलीकडील काळामध्ये जर या बँकांचा विचार केला तर या बँकांचे महत्व काय आहे, वाढत गेलेले आहे. आता या प्रकरणामध्ये मित्रांनो आपण खाजगी क्षेत्रातील ज्या काही बँका आहेत त्यांची प्रगती, त्यांची कामगिरी असून देईल, त्यांची वित्तीय क्षेत्रामधील सुधारणा, भारतातील परकीय बँका आहेत, बरोबर आहे का नाही, खाजगी क्षेत्रातील परकीय बँका आहेत, त्यांचा भारतामध्ये कितपत विस्तार झालेला आहे हे अभ्यासणार आहोत. आता बघा, भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय अभ्यासायचं आहे, MEANING मिनिंग काय, लेट्स स्टडी द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ प्रायव्हेट बँकिंग मिनिंग काय, प्रायव्हेट बँकिंग मिनिंग, त्याला काय म्हणतो, अर्थ, काय म्हणतो त्याला आपण, अर्थ असं म्हणतो. आता खाजगी क्षेत्रातील बँका काय, खाजगी, मी नुसतं शॉर्ट मध्ये लिहितो, खाजगी क्षेत्रातील काय, खाजगी क्षेत्रातील बँका काय, बँका, बँक काय म्हणजे बघा, लक्षात घ्यायचे, म्हणजे अशा काय बँका ज्यांचे नियंत्रण, कोणाचे, ज्यांचे नियंत्रण, लक्ष द्या, नियंत्रण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काय, भारतीय RBI काय च्या मान्यतेद्वारे म्हणजे या खाजगी क्षेत्रातील काय, या खाजगी क्षेत्रातील बँकांना मित्रांनो जेव्हा बँक व्यवसाय चालू करायचा असतो तेव्हा रिझर्व्ह बँकेची काय करायची असते, परवानगी घ्यावायची असते, म्हणून मान्यतेद्वारे आपण म्हणतो काय, मान्यतेद्वारे, बरोबर आहे का, मान्यतेद्वारे खाजगी धनकोच्या द्वारे केले जाते. खाजगी धनको म्हणजे कोण, खाजगी धनको म्हणजे खाजगी धनकोच्या काय, खाजगी धनकोच्या द्वारे केले जाते. म्हणजे बँकेत असणारं धन कोणाचं, कोण सांगते, हॅलो, बँकेत असणारं धन कोणाचं, गौरी यादव, प्रतीक्षा बाटे, ऋतुजा सरपाले, प्रियांका, तुमच्यापैकी कोण सांगते, खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे अशा बँका ज्यांचे नियंत्रण RBIच्या मान्यतेद्वारे, खाजगी धनको म्हणजे खाजगी लोक, बरोबर, सरकारचं धन नसतं त्या ठिकाणी, काय, खाजगी क्षेत्रातील लोक असतात जे धनवान असतात, व्यापारी वर्ग असतो, बरोबर आहे ना, अशा खाजगी लोकांचं मित्रांनो काय असतं, भांडवल असतं, धन असतं, पैसा असतो, बरोबर आहे ना. पण बँक व्यवसाय चालू करण्यासाठी कोणाची मान्यता लागते, रिझर्व्ह बँकेची, बरोबर का नाही, म्हणजे तुम्ही समाजाला कर्ज द्या, बरोबर आहे, खाजगी क्षेत्रातील लोक समाजाला कर्ज देऊ शकतात, पण कशाच्या आधारे, बँकांच्या आधारे, बँक स्थापन करून, बरोबर, बँकांची स्थापना करायची असेल तर रिझर्व्ह बँकेची मान्यता घ्यावी, परंतु ते धन कोणाचं असणार मित्रांनो, सरकारचं असणार, कोणाचं असणार, नियंत्रण कोणाचं असणार, सरकारचं असणार, बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे या खाजगी क्षेत्रातील बँक काय करीत असतात, काम करीत असतात. तर या ठिकाणी अर्थ पाहत असताना काय, या ठिकाणी अर्थ पाहत असताना त्या ठिकाणी व्याजदर लक्षात घेतला तर काय होईल, हा व्याजदर बरोबर आहे, व्याजदर हा मित्रांनो हा काय, सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँक आहेत, कोणत्या, सार्वजनिक
क्षेत्रातील, बरोबर आहे ना, सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतात. कुणाच्या, त्याच्यावर नियंत्रण कुणाचं असतं? मालकी कुणाच्या? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या, बरोबर आहे ना, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत काय थोडे अधिक असते. काय थोडे, एक दोन, काय किंचित, की थोडे, काय किंचित म्हणूया आपण, काय किंचित, 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 किंचित अधिक असते. किंचित अधिक असते म्हणजेच द इंटरेस्ट रेट ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट सेक्टर बँक इज हायर दॅन दे काय पब्लिक सेक्टर बँक. ओके, आता या ठिकाणी बघा दोन शब्द आपण ऐकले, काय मान्यता आणि व्याज. ओके, मान्यता आणि व्याज. व्याजाचा जो रेट आहे तो सार्वजनिक क्षेत्रातील बँकापेक्षा अधिक, आणि मान्यता कोणाची मित्रांनो? रिझर्व्ह बँकेची, बरोबर आहे का नाही? कोणाची? आणि धन कोणाचं? म्हणजे जो काय भांडवल आहे, बरोबर आहे, ते कोणाचं? खाजगी लोकांचं. आलं लक्षात? खाजगी लोकांचं. लक्षात येते ना? आता पुढे, आता खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे अशा बँका की ज्यांचं काय, ज्यांचं जे काय भाग भांडवल असतं, बरोबर आहे, भाग भांडवल हे जास्तीत जास्त कोणाचं असतं? जास्तीत जास्त व्यापारी वर्गाचे, बरोबर आहे, व्यापारी वर्गाचे असते, आपण असं म्हणूयात, असते, व्यापारी वर्गाचे असते. हे व्यापारी काय निगमांकडून वैयक्तिकरित्या निहित केले जातात. हे व्यापारी निगमाकडून, जे काही व्यापारी निगम असतात, बरोबर आहे का, त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या निहित केले जातात. म्हणजेच मित्रांनो, ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन खाजगी भागधारकाकडे असते. दुसरा अर्थ बघूया, ज्या बघा ज्या 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 बँकांचे ज्या बँकांचे ज्या बँकांचे ज्या बँकांची मालकी आणि काय व्यवस्थापन कोणाकडे असणार? कोण सांगते? खाजगी काय व्यवस्थापन, खाजगी कोण भागधारकांकडे असते, बरोबर आहे की नाही? असते. आणि ते काय करतात? आणि महत्तम म्हणजे जास्तीत जास्त महत्तम नफा महत्तम नफा ही ज्या बँकेची काय, ज्या बँकेची असते मित्रांनो कार्यक्षमतेची कसोटी असते. कशाची? कार्यक्षमतेची कसोटी समजलं का? थोडक्यात म्हणजे आपण अर्थ बघतोय, काय बघतोय? अर्थ पाहतोय. म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँक म्हणजे अशा बँका ज्यांचे नियंत्रण RBIच्या मान्यतेद्वारे असते, बरोबर आहे का नाही? आणि खाजगी धनकोंद्वारे केले जाते. आलं लक्षात? व्याज दर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत हा कसा असतो? अधिक असतो.
भाग भांडवल, बरोबर आहे का नाही, भाग भांडवल हे जास्तीत जास्त व्यापारी वर्गाचे असते. त्याचप्रमाणे ज्या बँकांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी भागधारकांकडे असते. आलं लक्षात. त्याची मालकी आणि व्यवस्थापन हे कोणाकडे असतं मित्रांनो, खाजगी जे भागधारक असतात ना तेच त्याची काय असतात, ज्यांनी ज्यांनी भाग या बँकेचे खरेदी केलेले असतात त्यांना मतदानाचा अधिकार असतो, बरोबर आहे ना. त्या ठिकाणी ते काय करत असतात मित्रांनो, जी बॉडी असते, जे मंडळ असतं, संचालक मंडळ, बरोबर आहे ना, ते भागधारक त्या ठिकाणी निवडून देत असतात. आपण ते पुढे बघणार आहोत. आणि अशा बँकांचं कार्य काय असतं मित्रांनो, महत्तम नफा मिळवणं हे असतं. म्हणजे त्या कसोटीला ते उतरणे हे ध्येय असतं त्यांचं. महत्तम नफा मिळवणं, चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन ठेवणं, अधिकाधिक चांगल्या सुविधा काय ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. अशा प्रकारे मित्रांनो हे काय तर खाजगी क्षेत्रातील बँका आहेत. समजतंय का? बाटे आणि सरपाले तुम्ही दोघीच राहिलाय. ठीक आहे. ओके, ऐकू येतंय का? बाटे ऐकू येते? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. ठीक आहे. आता पुढे पाहूयात आपण, बरोबर आहे ना. आता पुढे पाहूयात. पुढे पहा. आता या खाजगी क्षेत्रातील बँक आहेत, बरोबर आहे. या खाजगी क्षेत्रातील मित्रांनो बँकांची आपल्याला काय बघायची, उत्क्रांती. काय बघायची आहे? खाजगी क्षेत्रातील बँकांची उत्क्रांती होती. काय खाजगी क्षेत्रातील, तुम्ही नोट्स काढा. हे मुद्दा मी शिकवतोय क्षेत्रातील, म्हणजे लॅपटॉपवर तुम्हाला हे टायपिंग करून सांगतोय का, कारण तुम्ही सुद्धा मित्रांनो त्याचं काय करावं, नोट्स करावं, थोडंसं लेखन करावं. उत्क्रांती कशी झाली, युगम कसा झाला, बरोबर आहे ना. उत्क्रांती, या ठिकाणी उत्क्रांती अभ्यासित असताना, काय अभ्यासित असताना थोडक्यात आपल्याला ऐतिहासिक आढावा घेणं थोडस गरजेचं आहे. आता खाजगी क्षेत्रातील बँकांचा ऐतिहासिक आढावा घेत असताना अत्यंत अडचणीच्या काळामध्ये या क्षेत्रातील बँकांचा बँक व्यवसायात वृद्धी काय आहे ही झालेली आहे. म्हणजे बँक व्यवसायाच्या वृद्धीमध्ये मित्रांनो या बँकांनी कमालीची महत्वाची भूमिका बजावलेली आहे. या खाजगी क्षेत्रातील बँकांची उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काही शतक लक्षात घेतलेली आहेत. मग 20व्या शतकाचा पहिला पूर्वार्ध, काय 20व्या शतकाचा पूर्वार्ध, 20व्या शतकाचा पूर्वार्ध. तर 20व्या शतकाचा पूर्वार्ध हा खाजगी क्षेत्रातील बँकांच्या विकासाचा एक महत्वाचा काय, एक पूर्वार्ध आहे, काय साक्षीदार राहिलेला आहे. मग या 20व्या शतकामध्ये 1951 मध्ये, किती, 1951 मध्ये पूर्वार्ध मध्ये 566 बँका अस्तित्वात होत्या. त्या बँका अस्तित्वात होत्या, अस्तित्वात होत्या. लक्ष टिप्पण्या करून घ्या लगेच तुम्ही. अस्तित्वात होत्या, त्याच नोट्स. ह्याला तुम्ही अनुसरून थोडं काय करायचं, शब्द जोडत जायचं. ओके. म्हणजे 1951 साली, 1947 साली भारताला काय मिळालं होतं, स्वातंत्र्य मिळालं. म्हणजेच त्यावेळेस जर 1951 साली मित्रांनो जर भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकांची संख्या बघितली तर 566 होत्या, बरोबर आहे. हे प्रमाण सुद्धा मित्रांनो काय होतं, चांगल्या प्रकारचं प्रमाण होतं. मग त्यापैकी मित्रांनो काय, त्यापैकी ज्या बँका होत्या त्यापैकी किती बँका होत्या, 474. काय यापैकी, काय यापैकी, यापैकी म्हणून तुमच्या लक्षात येईल, यापैकी, यापैकी
यापैकी 474 बँका या भांडवलाचा विचार करता बिगर अनुसूचित होत्या. कोणत्या? बिगर काय? भांडवलाच्या दृष्टीने. कशाच्या? भांडवलाचा विचार करता कशा होत्या त्या? बिगर अनुसूचित होत्या. अनुसूचित होत्या. लक्षात घ्या. थोडक्यात मुद्दे दिले होते मी, म्हणजे तुम्हाला वाचायला आणि समजायला सोपं जाईल. आणि 92 ह्या कशा होत्या? 92 ह्या कशा होत्या? अनुसूचित बँक होत्या. का त्या? 92 अनुसूचित बँक होत्या. काय? अनुसूचित त्या बँका होत्या. आलंय का लक्षात? त्या ठिकाणी 92 बँका काय होत्या? अनुसूचित बँका होत्या. बिगर अनुसूचित बँका हे तुम्हाला माहित असेल, त्यांची भांडवलाची मर्यादा असेल. आता यानंतर 1955 साली, कधी? 1955 साली काय? SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे ना? ही काय मित्रांनो? सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेने मित्रांनो काय केलं? भारत सरकार काय 1955 मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या स्थापनेद्वारे भारत सरकारने बँक व्यवसायात प्रवेश केला. बरोबर आहे ना? म्हणजे स्टेट बँकेच्या स्थापनेतून भारत सरकारने काय केलं? बँक व्यवसायामध्ये प्रवेश केला. आणि काय? जुलै 1969, बरोबर? किती? जुलै 1969 अँड 1980 साली, बरोबर आहे ना? या अशा 2 टप्प्यामध्ये काय केलं? 2 इन दिस 2 स्टेज, काय? 2 टप्प्यामध्ये काय? 2 टप्प्यामध्ये काय केलं? सांगा बघ, कोण सांगते? काय केलं टप्प्यामध्ये? हॅलो, काय केलं? राष्ट्रीयकरण केलं ना. 2 टप्प्यामध्ये काय केलं? बँकांचे, विसरून जाताय तुम्ही, बँकांचे काय केलं मित्रांनो? राष्ट्रीयकरण. काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण केले. ओके. आता ह्या ज्या बँका होत्या, बरोबर आहे, ह्या बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलं गेलं मित्रांनो, ह्या बँका कोणत्या क्षेत्रातील होत्या? खाजगी क्षेत्रातील होत्या. बरोबर आहे ना? म्हणजे जवळपास किती? 50 कोट. बरोबर आहे ना? म्हणजे काय? 50 कोट. 50 कोट. कधी? 1950 कोट काय पेडअप कॅपिटल ज्या बँकांचं होतं 1949 कोट, त्या खाजगी क्षेत्रातील बँक होत्या. खाजगी क्षेत्रातील बँकांचं मित्रांनो 1969 साली राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 1980 साली, बरोबर आहे ना? 1969 साली किती बँकांचं? 16. आणि 1980 साली उर्वरित बँक, बरोबर किती? 4. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो 20 बँकांचं काय करण्यात आलं होतं त्यावेळेला? राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं. 1980 साली होतं तेव्हा काय लक्षात घेतलं? किती? 200 कोटी. किती? 200 कोटी. 200 कोटी काय पेडअप कॅपिटल असेल त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँकांचं जे महत्व आहे ते काय झालं मित्रांनो? इम्पॉर्टन्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर बँकिंग इज डिक्रीज्ड आफ्टर
नॅशनलायझेशन ऑफ काय 20 बँक्स इन 1969 and 1980. आलं लक्षात? 1969 आणि 1980 साली बँकांचं काय राष्ट्रीयकरण झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी काय झालं, बँकांचं महत्व काय झालं मित्रांनो, त्या ठिकाणी कमी झालेलं काय येतं आपल्याला दिसून येतं. येते का लक्षात? बरोबर आहे ना. आता मग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवसायातील व अर्थव्यवस्थेतील योगदान वृद्धिंगत होण्यास त्या ठिकाणी काय झालं मित्रांनो, या बँकांकडूनच हातभार लागला. बरोबर ना. आपण असं म्हटलं की 1955 साली रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतर आणि राष्ट्रीयकरणानंतर मित्रांनो काय सरकारने काय केलं, सरकारने बँक व्यवसायामध्ये पदार्पण केलं. मग हे पदार्पण मित्रांनो खाजगी क्षेत्रातील बँकांच्या काय काय दूरदृष्टिकोनात त्या बँकेने समोर ठेवला. कारण का, या संदर्भात आपण खूप काही पाहिलेलं आहे. तर मित्रांनो हा झाला काय 20व्या शतकाचा पूर्वार्ध. आता यानंतर पाहणार आहोत तो काय, यानंतर पाहणार आहोत तो हॅलो यानंतर काय पाहणार आहोत 20व्या शतकाचा उत्तरार्ध. 20व्या शतकाचा उत्तरार्ध. बरोबर आहे का नाही? 20व्या शतकाचा उत्तरार्ध दुसरा मुद्दा आहे. मुद्दे लिहून घेताय का तुम्ही? हॅलो 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 प्रतीक्षा वाटे, अक्षदा सनस लिहून घेताय का मुद्दे? ऋतुजा सरपले, प्रियंका जाधव, ऐकू येते सर्वांना? हॅलो सर लिहून घ्या बरं का मध्ये, परीक्षेला विचारलं जातं. म्हणून मी शिकवते, नाही तर मी काय करेन, मी पटपट शिकवत तरी काय अडचण नाही मला. कारण पाच विद्यार्थींना कळालं तरी पुष्कळ आहे. बरोबर आहे ना. आता 1993 ते 94 लक्षात द्या. 1993 ते 1994 पूर्वी 24 जुन्या 24 बँका होत्या. किती जुन्या? कुठल्या? खाजगी क्षेत्रातील जुन्या. किती जुन्या 24 बँका. जुन्या 24 बँकांसह 32 बँकांसह 32 बँका काय होत्या त्या ठिकाणी? 32 बँका त्या ठिकाणी काय होत्या? अस्तित्वात होत्या. आपण 30 मिनिटात एवढंच शिकणार, पण थोडं शिकलं तर ते खूप महत्वाचं, कारण हे परीक्षेला विचारलं जातं. समजलं का? म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँकाची उत्क्रांती आणि आपण प्रगती सुद्धा अभ्यासतोय, म्हणजे त्या काळामध्ये 1993-94 पूर्वी बघा किती बँक होत्या. आपल्याला आता किती खाजगी क्षेत्रामध्ये किती बँक आहेत ते सुद्धा अभ्यासायचं बरं का. आता आपण नवीन तो मुद्दा घेणार, पुस्तकामध्ये नाही तो. आता 93-94 या वर्षामध्ये मित्रांनो जवळपास 8 नवीन खाजगी क्षेत्रातील बँकांची स्थापना झाली होती. कधी? 93-94 या काळामध्ये जवळपास किती? 1993-94 बरोबर. 1993 ते 94 मध्ये किती? जवळपास किती बँकांची? 8 बँकांची या ठिकाणी काय झाली? ती स्थापना झाली होती. स्थापना
बरोबर ना, स्थापना झाली. मग नरसिंह समिती 1च्या शिफारसीनुसार मित्रांनो काय नरसिंह समिती 1 आली बघा. काय नरसिंहम नरसिंहम नरसिंह समिती 1 काय च्या शिफारशी नरसिंह शिफारीनुसार जानेवारी कधी जानेवारी 1993 मध्ये आरबीआयने काय केलं. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयने नवीन बँकांच्या स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्वांची घोषणा केली. काय केली. नवीन बँकांच्या स्थापनेसाठी काय मार्गदर्शक अशाशी तत्वांची घोषणा केली. बरोबर आहे ना. घोषणा केली. मग खाजगी क्षेत्रातील ज्या काय जुन्या बँकांची तुलना करता असे दिसून येते की नवीन बँका या आकाराने मोठ्या होत्या. बरोबर आहे. तुलना केल्या म्हणजे खाजगी क्षेत्रातील ज्या काय जुन्या बँका होत्या ना मित्रांनो त्या नवीन बँकांच्या तुलनेत कशा होत्या. लहान होत्या, छोट्या होत्या. मग खाजगी क्षेत्रातील जुन्या बँकांचे एकूण सरासरी म्हणजे लहान होत्या, जुन्या होत्या म्हणजे कशाच्या दृष्टीने मित्रांनो की भांडवलाच्या दृष्टीने ऍज कम्पेअर्ड टू काय साइज ऑफ कॅपिटल ओल्ड बँक्स आर स्मॉलर दॅन द न्यू इस्टॅब्लिश्ड बँक ऍज पर द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय जी काय तत्व होती त्या तत्वानुसार ज्या काही नवीन बँका स्थापन झाल्या होत्या. कारण खाजगी क्षेत्रातील बँकांचे जर काय मित्रांनो ज्या काही बँका रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन तत्वानुसार स्थापन करायच्या होत्या. बरोबर आहे का नाही. नरसिंह समितीच्या शिफारीनुसार त्यामध्ये असं एक तत्व होतं की त्यामध्ये काय तेवढं भांडवलाची काय असायला पाहिजे मर्यादा असायला पाहिजे तर बँका ते म्हणजेच काय ऍज कम्पेअर्ड टू ओल्ड बँक अँड न्यू इस्टॅब्लिश्ड बँक द काय डिफरन्स इज फाउंड. काय दिसून आला. द capital of old bank is less than the new banks in a private sector bank. आता या ठिकाणी मार्च 2000 अखेरपर्यंत बघा कधी मार्च 2000 कधी मार्च 2000 अखेर खाजगी क्षेत्रातील ज्या जुन्या बँका होत्या कोणत्या खाजगी क्षेत्रातील कोणत्या जुन्या. बरोबर आहे ना. जुन्या बँका होत्या जुन्या बँका होत्या त्यांचं जे एकूण काय होतं एकूण